सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ॲडव्होकेट संग्राम देसाई यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी नुकतीच एकमताने निवड झाली। 2019 मध्ये झालेल्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या निवडणुकीत संग्राम देसाई यांनी विजय मिळवला होता। पहिल्याच पदार्पणात 2 वेळा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवडून येण्याचा बहुमान ॲडव्होकेट देसाई यांना मिळाला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने त्यांची निवड ही अभिमानाची गोष्ट आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बार काउन्सिलचे अध्यक्षपद मिळवण्याचा पहिला बहुमान ॲडव्होकेट संग्राम देसाई यांना मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वकिलांनी मुंबई येथे उच्च न्यायालयातील बार काउन्सिलच्या कार्यालयात 4 तारखेला झालेल्या या कार्यक्रमात आपली उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली। केवळ सिंधुदुर्गातीलच नव्हे तर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, गोवा आदी ठिकाणांहून आलेल्या शेकडो वकिलांनी त्यांचे अभिनंदन केले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम फौजदारी वकील ॲडव्होकेट उमेश सावंत यांनी ॲडव्होकेट संग्राम देसाई यांचे अभिनंदन केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।